नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट का पडली? आपल्याच पक्षातील नेत्यांनी आपल्या पक्षाच्या नेतृत्वावर अविश्वास का दाखवला? याचं चिंतन करणं राहिलं बाजूला, पण त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका करायची, त्यांची भूमिका कशी अयोग्य आहे हे सांगायचं, इतकंच काम आता शिवसेना उभाटा गटाला उरलंय असं म्हणावं लागेल. आज शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गुणगान गातात म्हणून टीकेचं लक्ष केलं. हे संजय राऊत यांचं बोलणं म्हणजे अगदीच गाव पातळीवरच्या ग्रामपंचायत स्तरावरचं राजकारण कसं असतं तसं म्हणावं लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय हा एकमेव हिंदुत्ववादी विचारसरणी या मुद्द्यावरती घेतला होता. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आमदार खासदार असा मोठा फौजफाटा शिवसेना पक्षातून बाहेर पडला. तत्कालीन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत केलेली युती ही न पटल्यामुळं एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. हे एक कारण आणि त्यापेक्षा अनेक कारणं त्यांनी त्यावेळी सांगितली होती. त्यांच्या समर्थक आमदारांनी सांगितलेली होती. म्हणजे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना पक्षातल्या आमदारांना मंत्र्यांना भेटत नव्हते, वेळ देत नव्हते, त्यांची कामं होत नव्हती वगैरे वगैरे. या सर्व विषयाला कंटाळून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून ते सत्तेत बसले. आता तसं बघायला गेलं तर त्यांची ही युती नैसर्गिकच म्हणावी लागेल आणि ती त्यांना मतदान करणाऱ्या मतदारांना मान्य आहे. कारण मतदारांनी मतदान करताना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युतीला मतदान केलं होतं. ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच हा निर्णय घेतला. स्वतःच्या पक्षाचे 105 आमदार असतानाही भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवलं. एका प्रादेशिक पक्षाला आमदारांची संख्या कमी असूनही त्यातल्या त्यात महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचं मुख्यमंत्रीपद देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आता जर एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मानून भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेत असतील तर ते नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचं गुणगान म्हणा, कौतुक म्हणा करणारच. त्यात काय त्यांचं चुकलं? तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अजितदादा पवार यांच्या बाबतीतही आहे. अजित पवार बाहेर पडले, त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदार आले, ते सत्तेत सहभागी झाले, त्यांनाही उपमुख्यमंत्रीपद मिळालं. ज्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले त्याच वेळेस त्यांनी या देशाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं. जगभरामध्ये भारतीयांचा वाढत असलेला दबदबा, भारत देशाला मिळणारा मान आणि भारताच्या भूमिकेला आलेलं महत्त्व, G20 परिषदेच्या निमित्तानं जगभरातून आलेल्या 19 देशांच्या प्रमुखांनी भारताबद्दल काढलेले गौरवोद्गार, जगातील अन्य देशांचे प्रमुख हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय विचार करतात आणि त्यांच्याशी कसं वर्तन असतं हे जगानं बघितलेलं आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे असोत किंवा अजितदादा पवार असोत, त्यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं तर संजय राऊत यांच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा आवाका, त्यांच्या कामाचं देशभरामध्ये दिसत असलेले परिणाम आणि भविष्यातील राजकीय परिस्थिती ही लक्षामध्ये घेऊनच एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार या दोघांनी भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं त्यांनी मोदींचं कौतुक करणं यामध्ये काही गैर नाही. मुळात संजय राऊत हे गेल्या 4 वर्षांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रेमात किती आहेत हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. सिल्वर ओकवर त्यांचे होणारे हेलपाटे, बैठका, सामनामधून छापून येणारा मजकूर हा काही सामान्य जनतेला समजत नाही अशातला भाग नाही आहे. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वैयक्तिक मैत्रीचे संबंध होते हे सगळ्याच जगाला माहिती आहे. मात्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणासाठी शरद पवारांची कधीच जवळीक केली नाही. त्यांचा राजकीय विचार आणि भूमिका या नेहमी वेगळ्या होत्या. उलट एकमेकांनी जाहीर सभांमधून एकमेकांवरती प्रहार केलेले आहेत. असं असताना केवळ सत्तेचा सोपान गाठण्यासाठी 3-3.5 वर्षापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी जी युती झाली आणि त्यातून महाविकास आघाडीचं सरकार जे स्थापन झालं
तेव्हापासून आता संजय राऊत यांचे मार्गदर्शक पण बदललेत की काय असं म्हटलं तर ते कुणाला गैर वाटू नये. तेव्हा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांना नेता मानलेलंच आहे. ते त्यांनी जाहीरपणे स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणूनच ते भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत. त्यामुळं त्यांची भूमिका योग्यच आहे. भूमिका चुकते कोणाची यावर विचार करण्याची खरी आवश्यकता आहे. ज्या पक्षाबरोबर आपलं कधी जमलं नाही, ज्या पक्षाबरोबर कधी आपण आघाडी केली नाही, ज्या पक्षाबरोबर कधी आपण निवडणूक लढवली नाही, उलट ज्या विचारांच्या विरोधात नेहमी भूमिका घेतली किंवा निवडणुका लढवल्या, त्या विचारांचे लोक आज शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची गळाभेट घेताना दिसत आहेत. तेव्हा चुकतंय कुठं आणि कोणाचं हे न समजण्या इतपत महाराष्ट्रातली जनता नक्कीच दूधखोळी नाही. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. न्यूज डंकाच्या सर्व प्रेक्षकांना सादर नमस्कार. 1 नोव्हेंबर 2023 ही तारीख चुकवू नका, कारण या दिवशी येतोय न्यूज डंकाचा दसरा दिवाळी विशेषांक. या विशेषांकात वाचायला मिळतील आपल्याला मान्यवरांचे लेख आणि या विशेषांकाचं नामकरण आम्ही केलं आहे मोदी 3. या विशेषांकासाठी देणगी मूल्य आहे 350 पासून तुमच्या मनात येईल तेवढं, म्हणजे 350च्या पुढे तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी रक्कम तुम्ही या अंकासाठी देणगी मूल्य म्हणून देऊ शकता. चुकवू नका 1 नोव्हेंबर 2023चा कार्यक्रम जो होणार आहे दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये सायंकाळी 5:30 पासून पुढे. आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग फक्त नोंदणीनंतरच शक्य आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया स्क्रीनवर दाखवलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा. त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये आपलं नाव द्यावं आणि आपला थोडक्यात पत्ता द्यावा.